नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, भरपूर पाऊस झालेला आहे महाराष्ट्रात आणि अनेक धरणं देखील उद्या भरलेली आहेत सर. सगळ्या धरणाला पाणी, गोदावरीचं पाणी सोडलं. आपलं मी म्हणलो होतो ना, या हो आपलं जायकवाडी धरण, तर पाणी सोडलं तिथं. हो सर. हो, आता शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या आता. हो कारण सर. की कशामुळे आनंदाची, की हे पावसानं खूप लोकांचं म्हणजे पाऊस असल्यामुळं पीक कापसं ओंबळायले, सोयाबीनला फवारण्या नाही, वापसा नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी उद्या 28 जुलै सोमवारी सूर्यदर्शन होणार आहे. हा सर. आणि सूर्यदर्शन होणार, पाऊस वरून राजा विश्रांती घेणार आहे. म्हणजे विश्रांती एकदम असं एकदम पाऊस उघडणार नाही, स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणारच आहे. पण मात्र उद्यापासून सूर्यदर्शन होईल. आता एवढा मोठा पाऊस नाही आता. हो सर. आजच्या दिवस मात्र पाऊस आहे चांगला. हो सर, म्हणजे आज काही सूर्यदर्शन तर होणार नाही आणि पण आजच्या दिवसात जोर पावसाचा चालूच राहील. हो, नाही थोडं काय होईल, 11-11:30च्या दरम्यान ऊन पडेल, पण पुन्हा दुपारनंतर 2-2:30च्या नंतर पुन्हा जोराचा पाऊस येईल. हा, पण आजचा जो जोर आहे सर तो कमी राहील ना, पण म्हणजे कालच्या पेक्षा. नाही आहे, तितका नाही राहणार. फक्त काय होईल, अर्धा 1-1 घंट्याचा पर्यंत पण जोरात पाणी पडेल असं. हा शेतातून सर, लगेच पाणी निघाल असं. म्हणजे शेतकऱ्याला असं झालं सर, जो शेतकरी पावसाची वाट पाहत होता 4-5 दिवस अगोदर, हो तो शेतकरी आता हा पाऊस उघडायची वाट पाहत आहे. म्हणजे पाऊस थांबला नाही तर म्हणजे नुकसान अजून वाढेल. हो, एवढी पण पाऊस थांबणार आहे. कसं आहे, शेवटी निसर्गाला काळजी असते. निसर्ग सगळ्याला झुकतं माप देतोय. हा सर, तो देखील काही जास्त दिवस म्हणजे राहणार नाही. तो देखील आता हा विश्रांती घेईल. हा, उद्या 28 तारखेपासून. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट शेतकऱ्याला म्हणा, ह्या 10-12 दिवसामध्ये 11 ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या. पुन्हा काय होईल, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. हा सर, म्हणजे एक चांगली उघाड आहे समजा सर, आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी हो उघाड इथे तेवढी. आता हो, भेटणार. त्या शेतकऱ्याच्या फवारण्या होत्यात. ऊसावाले शेतकरी खत टाकून घेते, सोयाबीनवाले फवारण्या करून घेते, कापसावाले वखरणं करून घेते, खत घालते. हो सर, आणि नक्कीच सर या वर्षीचा पावसाळा खूप मला मोठा वाटतो. कारण की जुलै महिन्यात नेमकाच होत आहे आणि आताच एवढे धरणं भरलेले आहे आणि ते धरणाचे पाणी सोडायला म्हणजे सुरुवात देखील झालेली आहे. हो ना. हो सर, म्हणजे मी नक्की. म्हटलं होतं ना, यंदा खूप पाऊस पडणार, आधी सांगितलं होतं ना. हो सर, म्हणजे खूप पाऊस पडणार आहे आणि अनेक धरणं भरल्या जाणार जालना आहेत आणि जिल्ह्यात खूप पाऊस झाला. बरेच तळ्याला पाणी आलं, धरणं देखील पाणी आलं. काही छोटे छोटे तलाव ओसंडून व्हायले. तर बरोबर सर, नक्कीच. पण त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे सर, पण त्या गोष्टीला इलाज नाही काही निसर्गापुढे. हो सर, पण नक्कीच आता मोठी आनंदाची बातमी तुम्ही दिलेली आहे की आता उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे आणि आता शेतीचे काय कामे करा, करायला. टायटलच काय करा तुम्ही, जे बॅनर बनवतात ना त्याला सूर्यदर्शन म्हणून असं एकदम. 28 जुलै सूर्यदर्शन होणार. श्रावण सोमवार रोजी ठिकठिकाणी सूर्यदर्शन. हा वाटल्यास सर. मला एक बॅनर तसं करून पाठवा. बरं, नक्कीच सर, तुमच्या व्हिडिओसाठी देखील आपण युट्यूब थंबनेल बनवून देऊया. आणि नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी दिलेली आहे, तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि डक साहेबांच्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील फॉलो करावा, कारण की तिथे महत्वाचे अपडेट येत राहतात. तर पंजाब डक 4529 नावाने ते अकाउंट आहे. चालेल सर, भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.